ती स्वामींची मूर्ती आहे जिथे मोस्टली सगळेजण फोटोशूट करतात. हाय हॅलो नमस्कार, मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे UK Expert. तर चला, आता वाजलेले आहे रात्रीचे 2, तर 2 वाजत आलेले आहे आणि आता आम्ही रेडी झालेलो आहोत कारण की आम्ही निघालेलो आहोत देवदर्शनासाठी. तर आता आम्ही इथून थेट तुळजापूरला जाणार आहोत. तर चला, तुमच्यासोबत आमची देवदर्शनाची जी जर्नी आहे तर ती सगळी शेअर करेल. तर मग चला, आता आम्ही निघणारच आहोत 5-10 मिनिटात. तर चला जाऊयात पहिले तुळजापूरला, त्याच्यानंतर जाणार आहोत अक्कलकोटला आणि मग लास्टला जेजुरीला जाऊन आम्ही रिटर्न घरी येणार आहोत. तर चला मी निघू. हो समजा बांगड्या हळदी कुंकू करून तर चला, मग आत्ता सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता आम्ही आलेलो आहोत तुळजापूरमध्ये. तर चहा वगैरे घेतलं, थोडंसं फ्रेश झालो आणि आपण चाललो आहे मंदिरामध्ये. तर इथं देवीची ओटीचं सामान वगैरे घेतलेलं आहे. तर चला आपण जाऊयात पुढे. हो ना विलू? आणि विलू खातो इथे बिस्किट, बघा जसं हसतोय. चल, वहिनीने नाही घेतलं. ओके, असं वाटलं तर चला, मग दर्शनाला जाण्याआधी इथे थोडेसं आम्ही हातपाय वगैरे धुतले आणि त्यानंतर सगळे आपण, जी आपली प्रथाच आहे त्यानंतर आपण जातो ते दर्शनासाठी. तर चला. पडा 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 आपली आईला, गणपतीला भेट झाली, आईला झाली माळपडे भेट आणि भेट करायचं. हाँ हाँ इकडे भैया चला, तर मग आमचं छान दर्शन वगैरे झालं. आमच्या वेळेस एवढी गर्दी नव्हती, परंतु आम्ही गेल्यावरती 5च मिनिटात एवढी सगळी गर्दी झाली ना, तर काय सांगायलाच नको. त्याच्यामुळेच आम्ही लवकरच निघालेलो. तर मस्त दर्शन वगैरे झालं आणि सगळ्यांना तर माहितीच आहे आतमध्ये फोटोज व्हिडिओज वगैरे काय अलाउड नसतं मोस्टली. आता सगळ्याच देवाच्या ठिकाणी
हीच पद्धत आहे. फोटो व्हिडिओ काय अलाउड नसतं, कारण की काय होतं दर्शन घ्यायलाच एवढी मोठी रांग असते आणि त्याच्यात फोटो व्हिडिओ काढत बसलं तर अजूनच टाईम होतो. तर मग त्यामुळे हे सगळं बंद केलेलं आहे असं मला तरी वाटतं. तर चला आता आपण जात आहोत अक्कलकोटला. चला तर मग फायनली आम्ही तुळजापूरवरून निघालो आणि आता अक्कलकोटमध्ये येऊन पोचलेलो आहोत. तर थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि येताना नाश्ता करायचा होता, परंतु चांगलं हॉटेल शोधण्याच्या नादात आम्ही तसंच आलो. तर चला आता छान दर्शन वगैरे घेतो आणि इथे पुढे झोका आहे, तर आपण थोडासा झोका ठेवूयात आणि मग तसंच पुढे दर्शनाला जाऊ. बैड्या मला 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 हे बासे बैडले जोरात नको देऊ. बस झालं. ए बासे हळूहळू द्या. बैड्या विरू बसलाय. नाही बासे बैड्या बासे. Few moments later. धर्म करा करता वीरू कसं बघतोय काय. चला तर मग फायनली आता आम्ही अक्कलकोटमध्ये आलेलो आहोत आणि आतमध्ये दर्शनासाठी चाललेलो आहोत. तर मोस्टली अक्कलकोटला जात नाही, परंतु वहिनीचा आणि भावाचा नवस होता श्री स्वामी समर्थांना, तर त्यामुळे आम्ही अक्कलकोटला पण आलेलो. तर तुम्ही पाहू शकता सुंदर असा परिसर आहे आणि कोणत्या पण देवाच्या ठिकाणी आले की मनाला असं प्रसन्न वाटतं आणि वातावरण पण खूप छान असं प्रसन्न असतं. तर चला आपण पुढे जाऊयात. तर चला आता आम्ही छान दर्शन वगैरे घेतलं. आत तिथं फोटोशूट अलाउड नसल्यामुळे मग मी ते बंद केलं आणि तुम्ही पाहिलंच असेल मंदिर बंद होतं कारण की आरती करायची ती नव्हती आणि आम्ही बरोबर आरतीच्याच टायमिंगला आलेलो. तर चला तेवढ्या लांब आल्याबद्दल आरती भेटली तर असं छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं मनाला. तर तुम्ही पाहू शकता हा आहे आजूबाजूचा परिसर मंदिराच्या तिथला. सुंदर असा परिसर आहे, मस्त फोटोज वगैरे काढले. तर चला तर मग आताच आम्ही छान दर्शन घेतले. चालू केलं का? तर चला तर मग आत्ताच आम्ही छान दर्शन घेतलं आणि आम्ही नेमकं आरतीच्या वेळेलाच गेलेलो. तर मग आरती वगैरे झाल्यावर आम्ही आरती पण घेतली आणि त्याच्यानंतर छान दर्शन घेऊन इथे आलेलो आहे. तर मग आम्ही काय काय ऑर्डर केले तर ती ऑर्डर येतच आहे. तर मग ती आल्यावरती आपण बघूयातच आम्ही काय काय ऑर्डर केले. A few minutes later. तर चला तर मग आता आमचा मेनू आलेला आहे. तर मग मी उत्तप्पा ऑर्डर केलेला, सोबत इडली पण आहे, वडे पण आहे, मिसळपाव पण आहे, अजून काय एवढंच. तर एवढं सगळं मेनू आम्ही ऑर्डर केलं. चला मग याचा सगळे आम्ही आस्वाद घेतो आणि मग जाताना बोलायला. चला तर मग आम्ही नाश्ता वगैरे केला आणि इथे बाहेर आलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता हे सुंदर अशा स्वामींच्या मूर्ती वगैरे आहेत. अजून खूप सगळं वेगवेगळं असतं प्रत्येक देवाच्या ठिकाणी.
जे देवाचं साहित्य वगैरे असतं तर ते सगळं भेटत असतं. तर मग आम्ही तेच पाहत होतो काही आवडतं आहे का. नाहीतर ते लोक काय करतात, खूप महाग सांगतात, मग थोडंसं बार्गेनिंग वगैरे करावं लागतं, मग ते देतात. तर मग चला, आणि त्यात आपण माहीर तर असतोच महिला म्हणल्यावरती. तर मग चला, तुम्ही पाहू शकता सुंदर अशा मूर्ती वगैरे आहे आणि छान असं सामान आहे. तर चला, मग आम्ही तेच पाहत होतो काय आवडतं आहे का पाहतो, आणि आवडलं व्यवस्थित दिलं तर मग घेणार आहोत. छोटी होती बघ किती छान होती. कितीला आहे गायन वासरू विचार ना कितीला. तर मग तुम्ही पाहू शकता इथे ती स्वामींची मूर्ती आहे जिथे मोस्टली सगळेजण फोटोशूट करतात. तुम्ही पाहू शकता आतमध्ये पण सुंदर असं व्ह्यू आहे. बाजूला फोटो कॅमेरा एकदम मागे नाही गेलं तर चला, तर मग आमचं छान दर्शन वगैरे झालं आणि तुम्ही पाहिलंच असं आरतीच्या वेळेस आम्ही पोहोचलो होतो. तर बाहेर येतानाच तुम्ही पाहू शकता इथे सुंदर असं गार्डन वगैरे आहे. तर सुंदर असा परिसर आहे, खूप छान असं बनवलेलं आहे, परंतु आम्ही वेळेअभावी तिथं गेलो नाही. तर चला, आता आम्ही पुढे निघतो. तर चला, तर मग आत्ता वाजलेले आहेत 12:45 आणि आता आम्ही इथं आलेलो आहोत लंच करण्यासाठी. तर चला, लंच वगैरे करतो आणि मग पुढचं काय नाही, एकच देव राहिला आमचा, तो म्हणजे जेजुरी. तर त्याच्या आधी जेवण महत्त्वाचं आहे. तर चला, पहिले लंच वगैरे करून घेतो, थोडंसं फ्रेश वगैरे होतो आणि मग नंतर पाहूयात आता काय सगळं तुमच्यासोबत शेअर करायला असते गायच. चला, तर मग आमचा मस्त लंच वगैरे झाला. तर सकाळी नाश्ता न केल्यामुळे पोटभर असा लंच वगैरे केला आम्ही आणि दुपारची मस्त अशी झोप लागत होती. तर मग आता छान लंच वगैरे झाले, आम्ही पुढे निघालो होतो ते म्हणजे जेजुरीला. तर जेजुरीला जायचं होतं, प्रवास पण खूप होता कारण की आम्हाला सगळं आजच्याच दिवशी उरकायचं होतं. मग पुन्हा पूजा वगैरे रिमेनिंग राहिली आहे. तर मग त्यासाठी सगळं असं गडबडीत चाललेलं. तरी पण व्यवस्थित असं आम्ही दर्शन वगैरे करून हे करत होतो कारण की एवढं लांब आलो तर व्यवस्थित असं दर्शन झालं पाहिजे. त्याच्यामुळेच आम्ही पहाटे निघलेलो. तर तुम्ही पाहिलं असेल पहाटे निघूनसुद्धा गर्दी होतीच. आम्ही बोललो पहाटे नसल्यावरती जास्त काही गर्दी नसणार, परंतु बरं झालं आम्ही लवकर आलो कारण की आमच्यानंतर खूप सगळी गर्दी झालेली. तरी पण या दोन्ही देवांचं आमचं छान दर्शन वगैरे झालं आणि आता आपण पुढे निघणार आहोत. सांगितलंच तुम्हाला जेजुरीसाठी. तर पाहूया तिथे आमचं दर्शन कसं होतं काय होतं, कारण की लेट तर होतच आहे, परंतु मला वाटते थोडासा इव्हिनिंगचा जेजुरीचा व्ह्यू मस्त असेल. तर मग असंच आम्ही सगळे मस्ती करत धिंगाणा डान्स वगैरे करत आम्ही चाललेलो आहोत जेजुरी गडाकडे. तर मग चला, हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि आपण जेजुरी गडाचा एक खास ब्लॉग घेऊयात कारण की मी पहिल्यांदाच चालली आहे जेजुरीला. तर लग्नानंतर आम्ही जेजुरीला नव्हतो गेलो कारण की आम्हाला शेगूरचा खंडोबा आहे त्यामुळे. तर चला पाहूयात जेजूरगड हे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून गाइज.